महायुतीचा आणखी एक नेता वादात सापडलेला आहे। भाजप आमदार आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकारी साखर कारखान्यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलाय। दरम्यान या प्रकरणी राधाकृष्ण विखे पाटलांसह 54 जणांवर लोणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। 2004, 2005 तसंच 2007 या कालावधीमध्ये असलेल्या संचालक मंडळांनी राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्ज घेतलं आणि त्या कर्जाचा शेतकरी बांधवांसाठी उपयोग न करता स्वतःच्या हितासाठी त्याचा वापर केल्याचा आरोप बाळासाहेब केरुनाथ विखे यांनी केलाय। या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने राधाकृष्ण विखे पाटलांना अटकेपासून संरक्षण दिले, मात्र प्रकरणाच्या चौकशीचे आदेश कोर्टाकडून देण्यात आले। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणीमध्ये वाढ होताना दिसतेय। विखे पाटलांसह 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सहकारी साखर कारखान्यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि त्याच घोटाळा प्रकरणासंदर्भात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर हे नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। राधाकृष्ण विखे पाटलांचं विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याचं 9 कोटींचं बोगस कर्ज प्रकरण आहे। या प्रकरणी मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांसह 54 जणांवर लोणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय। 2004, 2005 तसंच 2007 मधल्या तत्कालीन संचालक मंडळानं राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्ज घेतलं। कर्जाचा शेतकऱ्यांसाठी वापर न करता स्वतःसाठी वापर केल्याचा संचालक मंडळावर आरोप आहे। 2004 ते 2007 या काळामध्ये राधाकृष्ण विखे पाटील कारखान्याचे संचालक होते। कारखान्याचा ऊस उत्पादक सभासद बाळासाहेब केरुनाथ विखेंनी हा आरोप केलेला आहे। दरम्यान विखे पाटलांविरोधात तक्रार करणाऱ्या बाळासाहेब केरुनाथ विखेंसोबत चर्चा केलेली आहे आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। विखे पाटलांच्या आधिपत्याखाली असणाऱ्या प्रवरा कारखान्यामध्ये 9 कोटींचा अपहार झाल्याची जो प्रकार आहे तो समोर आला आहे। गुन्हा देखील दाखल झाला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी जे तक्रारदार आहेत बाळासाहेब विखे पाटील, ते आपल्यासाठी बोलण्यासाठी आहेत। नेमकं काय तक्रार करण्यात आलेली होती आणि नेमकी याबाबत अधिकची माहिती काय, नेमकं काय तक्रार आपण शेतकऱ्यांच्या वतीने केलेली होती? 2004 साली प्रवरा कारखान्याने म्हणजे विखे कारखाना सध्याचा यांनी स्वतःच्या कारखान्यासाठी अर्थसहाय्य म्हणून बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक या दोन्हीकडून 9 कोटी रुपयाचं कर्ज घेतलेलं होतं। परंतु यांची आर्थिक अडचण चांगली नसल्यामुळं आर्थिक परिस्थिती त्यांनी नंतर ज्यावेळेस 2009 साली केंद्र शासनाची शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना आली तर सत्तेचा गैरवापर करून ते 2009 मध्ये राज्याचे इथं कृषी मंत्री होते, त्यांनी इथं बँकेंना असं सांगितलं की मी तुम्हाला शेतकऱ्यांची यादी देतो, हे कर्ज शेतकऱ्यांना दिला असं दाखवा, त्या पद्धतीनं तुम्ही अहवाल तुमचे फाईल्स तयार करा आणि वर पाठवा, शासनातून मी त्याच्यावाली पूर्णतः परवानगी घेतो। या पद्धतीनं त्यांनी मग तिथं ती मान्य करून घेतलं का हे शेतकऱ्यांसाठी दिलेलं कर्ज होतं, कर्जमाफी केली। परंतु ज्यावेळेस आमच्या लक्षात आलं की हे शेतकऱ्यांच्या आमच्या नावावर, आता मी शेतकरी, मी ऊस उत्पादक आहे 40 वर्षापासून आणि सभासद पण आहे त्या कारखान्याचा, आमच्या कुणाच्याही नावावर कर्ज दिलेलं नाही व्यक्तिगतरित्या आणि कर्ज खातं आमच्यावर जमा पण आमच्या नावावर ते कर्ज केलेलं नाही आणि ती कर्जमाफीची रक्कमही आमच्या नावावर जमा नाही। मग त्यानंतर आम्ही तक्रार केली साखर आयुक्त, नंतर शासनाच्या माध्यमातून सगळीकडे जिथे जिथे गरजेचं आहे त्या ठिकाणी। मग त्यानंतर त्यांनी ती पूर्ण चौकशी लावली। याच्यामध्ये शासनाचा सहभाग फार मोठा आहे की त्यांनी हे त्यांच्या खात्यामार्फत म्हणजे नाशिकचे जे आयुक्त लेखापाल त्यांच्यावरली कमिटी पाठवली आणि त्यांनी जेव्हा इथं समक्ष येऊन बघितलं की इथं का सभासदांना म्हणजे शेतकऱ्यांना खरोखर हे कर्ज घेतलेलं आहे की काय आणि व्यक्तिगतरित्या त्यांच्या खात्यावर जमा केलेलं आहे की काय, परंतु तसा काही प्रकार त्यांना दिसला नाही। कुणाच्याही एकाही शेतकऱ्याच्या खात्यावर हे कर्ज घेतल्याचं दिसत नव्हतं आणि कर्जमाफी झाल्याचे सुद्धा नोंद त्यांच्या खात्यावर टाकलं आणि कर्जमाफी झाली असं दिसलं नाही। म्हणजे हा एक प्रकारे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सत्तेचा गैरवापर करून याच्यावर म्हणजे शासनाच्याच पैशावर खऱ्या अर्थाने का फार मोठा दरोडा टाकलेला आहे
विखे पाटलांवर गुन्हा दाखल झाला आहे. लोणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याची देखील तपास सुरू आहे. विखे पाटील यावर काय स्पष्टीकरण देणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कुणाल जमदाडे, G24 तास, लोणी, अहिल्यानगर.